ओम साईराम मंडळी, कसे आहात सगळे? आज मी भेंडीची भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी सर्वप्रथम कढईमध्ये भेंडी टाकून घेतली. सोपी रेसिपी आहे. आता मी मीठ टाकून घेत आहे. त्यानंतर मी थोडे लाल लसणाचे तिखट टाकत आहे. खूप सिंपल रेसिपी आहे. यात काही जण कूटही टाकतात, पण मी टाकत नाही. माझ्या घरातील सगळ्यांना अशीच भेंडीची भाजी आवडते. 5 ते 10 मिनिटात भेंडीची भाजी बनवून तयार होते मंडळी. खूप टेस्टी लागते. 5 मिनिटात भेंडीची भाजी तयार झाली आहे. भेंडीच्या भाजीसोबत मी आता पोळीही बनवून घेत आहे. पोळी बनवण्यासाठी माझी सगळी तयारी झालेली आहे. तुम्ही बघू शकता कणिकही मळून झालेली आहे. आता मी एक छोटा कणकेचा गोळा घेतला आहे पोळी बनवण्यासाठी. त्रिकोणी आकारात पहिले हा गोळा करून घेऊयात. त्यानंतर आपण पोळी लाटून घेणार आहोत. अशा प्रकारे गोल पोळी लाटून तयार झाली आहे. आता आपण ही भाजून घेणार आहोत. एक साईडने पोळी भाजून झाली की दुसऱ्या साईडनेही आपण पलटी करून पोळी भाजून घेणार आहोत. थोडे तेल लावल्याने पोळी जास्त काळ नरम राहते. अशा प्रकारे माझी पोळी बनवून तयार होत आहे. तुम्ही बघू शकता दोन्हीही बाजूनी पोळी व्यवस्थित भाजून तयार झाली आहे. अशा प्रकारे माझी भाजी आणि पोळी दोन्हीही रेडी झालं आहे. तुम्हाला जर अजून माझ्या रेसिपी बघायच्या असतील आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत ओम साईराम.